हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज असं शुक्रवार आणि मी प्लॅन केलं आहे साबुदाण्याचे पापड बनवायचा. तर मी काल रात्रीच हे साबुदाणे भिजत ठेवलेलं आहे थोड्याशा पाण्यात आणि मी कालच बघितलं ती रेसिपी. तर चला आपण बनवूया. तर मी ह्या साईडला पाणी ठेवलेलं आहे तापवत. तुमका एक अंदाज दाखवतो आहे. रात्री मी साबुदाणे भिजत ठेवताना ह्या भांड्याचा माप वापरलेलं आहे, म्हणजे ह्या भांड्या एवढे साबुदाणे मी भिजत ठेवलेलं आहे थोड्याशा पाण्यात. आणि आता मी साबुदाण्याची इकडे जी हे बनवतलं आहे ना, मिश्रण बनवतलं आहे ना, त्याच्यात मी ह्या भांड्याच्या चौपट पाणी घेतलं आहे, इकडे गरम करत ठेवलं आहे. पाण्यात उकळी येऊ चालू झाली आहे, तर मी पाण्याच्या म्हणजे बरोबर अंदाजे एवढा मीठ टाकतोय. जास्त पण मीठ टाकू नका, कारण की मग तर खारट होईल. तर आता हे भिजवलेले साबुदाणे आहेत ना, ते मी यात ओतलंय. आणि आपले बरोबर 20 ते 25 मिनिटं ह्या असंच ढवळत रवायचा असा. सॉरी हा तुमका दिसत नाही हा, असा झाला. तर आपण पूर्ण म्हणजे हे ट्रान्सपरंट होईपर्यंत ढवळत रवायचा असा. म्हणजे मला काय माहीत नाही, मी पण फर्स्ट टाइमच बनवतोय, पण मी बघितलंय त्या रेसिपीमध्ये, तर ते पण असंच सांगत होते. जास्त काही खर्च नाही, एकदम कमी खर्चात होतात बजेटमध्ये. त्याच्यामुळे म्हटलं मी पण ट्राय करते. जर फुकट गेले तर जास्त पण लॉस व्हायचा नाही. पण जर खरंच फुकट गेले ना, तर माझा काय खरं नाही. आई मार घालते मी मका गॅस संपवल्याबद्दल. आणि आपण ह्या म्हणजे पापडासाठी जर मिश्रण बनवतो तर पूर्ण हाय फ्लेमवरती ह्या करूचा, ढवळत रवाचा असा. खूप पापड होऊ नये म्हणून मी खूप साबुदाणे भिजत घातलेले. आता हे सुकत घालताना नक्कीच वांदे होतील यात, कारण मी टेरेसवर नाही घालूच आहे, तिकडे वरती स्लॅबवरती पत्रे घातलेले आहेत, त्यामुळे पूर्ण टेरेसवर ऊन नाही भेटायचा. म्हणून मी असं म्हटलेलं की ह्या जो समोर टेबल आहे ना, इकडे खिडकीतनं बाहेर दिसता, सॉरी तुमका दिसत नसतं दाखवते असा ना, इकडे सुकत घालतलंय असं मनात म्हटलेलं आहे. पण ह्या जेवढा मिश्रण बनला हा ना, तर माका नाही वाटत की त्या टेबलवर रवा शकता. माझ्या भावाचं नवीन सर्व्हिसिंग सेंटर उघडला, आयक्यूब धुता हो बघा. आणि त्यांनी नवीन इन्स्ट्रुमेंट पण घेतली, ह्या बघा. तू भिजली तू वर बाळू मामा जाता. तर आमचा साऊ आज बाळू मामाक जाता, अमुआशा असा म्हणान. मग काय बघा, नवीन यूज करता बघा, हर्बल शॅम्पून तो गाडीत होता पतंजलीच्या. हेल्दी वॉश घालता तो गाडी एक. आर्ट अँड द आर्टिस्ट. हा आयक्यूब कशी धुता बघा. तुमका पण जर तुमची गाडी धुवून होई असात तर तुम्ही आमच्या घराकडे गाडी घेऊन येऊ शकताय तुमची. पण तो हर्बल शॅम्पू आणि यूज करता, त्याच्यामुळे एका गाडीचे 200 रुपये होते. बाजारात 100 रुपयाक भेटता, आमच्याकडे 200 रुपयाक धुवून गावतली गाडी. हर्बल शॅम्पू असल्यामुळे काही साईड इफेक्ट पण काय नाही. सांगता की हर्बल शॅम्पू असल्यामुळे तुमच्या गाडीत काही साईड इफेक्ट पण नाही यावचो, तर तुम्ही नक्की घेऊन यावा. कॉन्टॅक्ट नंबर मी तुमका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हो ना शाहू, गाडी धुवून देशील ना तू काका बरोबर? देशील? शाहू होय म्हणता.
कोणाबरोबर जाते तू? कोणाबरोबर जाते? कोणाबरोबर जाते? आ? बाहेर? ही बघा मांजरानं आमच्या कशी गाडी ह्या केल्या ना, डिझाईन केल्या ना गाडीच्या सीटला. ए ह्या तू खाई ना आणलं ह्या पुढा कुडा हा ते ह्या आमच्या कुडात गावता ह्या बघा. तुमका पण तुमची गाडी घराकडे सर्व्हिसिंग करूची असत तर तुम्ही असला घेऊ शकताय. बघा मस्त आगायता. मग अशी असं सगळीकडनं पाणी येऊ होता मरे. मग अशी सगळीकडनं पाणी येऊ होता. प्रेशरवर पंप चालू. हा 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 प्रेशरवर जर मोठं फोर्स असत तर मोठ्यान पाणी येता म्हणजे सगळीकडनं पाणी येता. टाकून टाकून नाही ठेवून दिलं काकाचं तर काका मारेल आपल्याला. पक्षी काय आरडतात. सुतार पक्षी होतो मोठो पळालो. तर मी तुमका आमच्याकडचे फणस दाखवताय. हे बघा फणस लागलेत. यंदाच लागले हो फणस. हो बघा किती फणस लागलेत बघा. तिकडे लागले ना. काढशील तू वरती जाऊन. काढशील काढून आणशील ना वरती जाऊन तू. फणस एक काढून आणशील. हो खाऊ आमचा घेऊन येतला काढून फणस तुमका. तर पापडचा घरात सगळा ओके झाला हा पापड बनवचा. आणि मी इकडे टेबल धुतलाय आणि कागद पण इकडे सुकत घातले. तर ह्या टेबलवर आपले पापड घालूचे असत. काका कशा गाडी धुतो. तू पण धुणार ना गाडी तुझ्या पप्पाची गाडी धुणार ना. तर ना पापडसाठी जा मिश्रण मी बनवत ठेवलेलं आहे तर रेडी झाला. मला थोडा हाता घेता कारण की याचं प्रमाण खूपच झाला. इतके पापड कोण खाताला म्हणजे बरे जाऊ आहे ना म्हणून. तर अशा प्रकारे पापडाचं मिश्रण रेडी झालं आणि ह्याच्यात जिरा टाकला त्याच्यामुळे ते का थोडंसं येल्लो कलर दिसता. मी थंड वगैरे केलं. आता आपण का बाहेरूनच घेऊन जाऊया सुकत घालू. तर असं मी कागद ठेवलं इकडे आणि हे आता एक एक करून ठेवतलं याच्यावर छोट्या साईजमध्ये. तर पापड पण मी सुकत घातले उन्हात. हे बघा ह्या साईडला भरपूर ऊन लागता खूपच. आणि माका वाटलेलं की भरपूर पापड बनतले म्हणजे साधारण 50 एक तरी पापड बनतले. पण जास्तीत जास्त 36 म्हणजे 40 एक पापड बनले आहेत. तर ना मी जी रेसिपी बघितलेली आहे यूट्यूबला ती बोललेली की तुम्ही गरम असतानाच हे असे पापड घाला सुकत ह्या पेपरवर अशा. पण माका भीती वाटत होती की हो जर कागद फाटलो ना तर आई माका ठेवची नाही पावसात. हे तुम्ही बघू शकताय पापड म्हणजे पापड अजून बनाक नाही आहेत बनतले आहेत. काय बनतला काय माहिती पापडच बनू दे. तर हे पापड आहेत ना ह्यांका 2-3 उन्हा देवची लागतात. तर आज ह्यांचं पहिलाच दिवस असा. अजून 2 दिवस लागतील ह्यांका सुकाक. आणि सुकल्यावर बघू काय होता. जेव्हा काळजी पापडच होऊ दे तयार. नाही तर माझं काय खरं नाही कारण एकतर मी आईचो गॅस वापरलाय आणि दुसरं तर हो पेपर वापरलाय मी. माका ठेवची ना आई. मग जर चांगले पापड बनले तर 2 दिवसांनी मग दाखवते तुमका पण बनवून. ना उन्हामुळे हल्ली ना लवकर पेरू पिकतात. हे वरती लागले आहेत बघा. तुमका दिसायचे नाही पण मी आता पाडते आणि दाखवते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पेरू पडाय नाही. एक पेरू पडलेलो असा. हा ये तर दुसरं पण आपण पेरू पाडूया. पानच पडली. डोक्यावर पडत तर पेरू जायत माझं. सेकंड पेरू पण पडली असा.
तर एक पेरू माका आणि दुसरं पेरू आमच्या वासरूक. हे बघा ह्यो पेरू माझा. तर ह्यो असा दुसरो पेरू जो आपल्या वासरूसाठी असा. तर ह्यो ना जो मोठो पेरू असा तो वासरूक देऊ की मी खाव? वासरूक देऊया, त्याका भूक लागलीच तरी. बघा आमचं वासरू कसं खाता पेरू आवडीन. हे बघा हे सगळे नाचणे आहेत ना, हे आमच्या परड्यातले असतात. नाचणे असत आणि आम्ही त्यांना झोडतो अशी. आम्ही म्हणजे आधी आई जोडी होती, आता मी पुरे झोडलं सगळ्याची आहे. आणि साठमा घातलं असती नेलं हा लक्षातच नाही. मग अशी मी ह्या घातलेलं आहे साबुदाण्याची पापड. ते आईन उचलून ठेवलेन, माका उगाच पकवलेन, माझ्या लक्षातच नाही सुकत घातलेलं आहे ते. तर आता आपण परत जाऊया खाली. आई ही बघा आई हैसर ह्या करता. तर मित्रांनो आता झाली असं संध्याकाळ आणि आमच्या शेतात एक छोटंसं बगळं इलेलो किडे शोधूच्यासाठी. तर आज आम्ही संध्याकाळी जातलो आमच्याच बाजूच्या गावात आंबडपालमध्ये श्री स्वयंभू भद्रकाली देवीच्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा असा. तर तिकडचं ब्लॉग पण तुमका दाखवतंय. तर भेटूया भद्रकाली देवीच्या मंदिरात. अरे नाही रे बाबा, बोडगेश्वरा देवारा डाउनलोड मारायला धावत यो रे बा कृपा चालूच जाऊ नये. हो आवाज असतो त्याच्या पुढे येलो जवळ. अरे बापल्या गिरा माऊली अरे आधी जाऊया तरी पोचाया देवीकडे. जवळीला ह्याच्या पाठी रिवर्स कशी घेऊ गावतले.